नमस्कार मंडळी, आज दाखवणार मी तुम्हाला गणपती बाप्पा आपले दगडूशेठ गणपती थायलंड मधील बरं का. तर बोल्ट वरून बुक केली आम्ही गाडी, आम्हाला न्यायला आली आहे बघा. कसली खतरनाक गाडी, MG हेक्टर, ते पण मॅडम घ्यायला आलेत बरं का. तर निघालो बघा आम्ही आता आपल्या बाप्पाच्या दर्शनाला थायलंड मधल्या बरं का. काय थायलंडचे रोड, काय ते ड्रायव्हिंग, आणि इकडं सगळ्या ॲटो गाड्या बरं का. सगळ्या टोटल ॲटोमॅटिक गाड्या, गिअरवरच्या गाड्याच नाहीत तिकडं, बघायलाच भेटत नाहीत. 101 गाड्या हो, ते पण टॅक्सीमध्ये फॉर्च्युनर टोयोटाच्या भारी भारी गाड्या. आपल्या इकडं थोडे पैसे आले की घेतात आणि हवा करतात. तिकडं भारी भारी गाड्या, असल्या भारी भारी गाड्या टॅक्सी म्हणून बरं का. 200-300 रुपयामध्ये इथून तिकडं नेऊन सोडणार. आता तिथल्या पैशाची जास्त किंमत आहे, तो भाग वेगळा. तर फायनली आलो बघा आपण आपल्या दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. काय मंदिर बांधलंय, हा जबरदस्त. म्हणजे हुबेहूब आपलं जे पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पा आहे ना, सेम सेम, काहीही तुम्हाला म्हणजे बदल दिसणार नाही. आणि एवढं प्रसन्न वाटतं तिथं गेल्यानंतर, खूप खूप भारी वाटतं. असा विचार केला होता, म्हणलं थायलंडमध्ये असेल छोटंसं मंदिर, पण एवढं मोठं मंदिर बांधले आणि एवढी मोठी जागा तिथं. तर मॅडमनी एवढी भक्ती करतात, प्रत्येक चतुर्थीला ते आपल्या पुण्यामध्ये दगडूशेठ बाप्पाला येतात. आणि एवढं भारी मंदिर बांधलंय, मस्त दर्शन झालं. तुम्हाला सांगतो तिकडचे भक्त बघा, एवढी भक्ती लोकांची, काय सांगायचं तुम्हाला. शेजारी महादेवाचं मंदिर इथं जसं आहे ना तसंच सेम आहे, तिथलं पण दर्शन घेतलं. मग काय, आमचे मित्र तुळशीबागेतील सर्व भेटले, ते म्हणले थांबा आरती करून जावं. आरती केली, आरतीला पण एवढं भारी वाटलं, एवढं मन प्रसन्न झालं, मनापासून आरती झाली. एवढं मन प्रसन्न झालं म्हणजे सार्थ झाला त्या दिवसाचा दिवस असं म्हणलं तरी चालेल. वाद्य वगैरे वाजवत एवढी भारी आरती झाली, एवढी छान आरती झाली. आणि तिकडचे पण लोक एवढे आपल्या बाप्पाला मानतात ना, खूप मानतात. आणि हे बघा, एवढा मोठा एरिया आहे ना मंदिराचा. आता ही जी जागा आहे ना, इथं आपले जे 10 जण आहेत ना त्यांना राहायला दिलेलं आहे, त्यांची पण एवढी उत्तम आणि एवढी छान सोय केली आहे ना यांनी, खूप म्हणजे खूपच छान. शेवटी एवढं भारी वाटलं दर्शन घेऊन. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा, आणि तुम्ही पण थायलंडला गेल्यावर या मंदिराला नक्की भेट द्या. धन्यवाद.